मान्सून आणखी लांबणार असल्यामुळे शिर्डीतील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। 15 जूनपर्यंत खरीपाच्या पेरणीचा हंगाम असतो, मात्र अजूनही मान्सून दाखल न झाल्यानं पेरण्या खोळंबल्यात। कोल्हापुरात केवळ 1.5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला असून कोल्हापूरकरांना पाणी टंचाईच्या संकटाला सामोरं जावं लागतंय। कोल्हापुरातलं पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवलं जाणार असून शेतीच्या पाण्यावरती बंदी येण्याची शक्यता आहे। अमरावतीच्या मोर्शी येथील सिंभोरा धरणाजवळ पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत, त्यामुळे अमरावती आणि बडनेरा शहरांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। वर्धा बोगस बियाणं प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली। आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींमध्ये पशुवैद्य विजय बोरकरचा देखील समावेश आहे। मुंबईत बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यांवरती अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान जुहू बीच इथे जीवरक्षकांना तैनात करण्यात आलं असून नागरिकांना बीचवरती जायला मनाई आहे। मुंबईत समुद्राला उधाण आलंय। समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत आहेत। मरीन लाईन्स भागामध्ये समुद्रकिनारी लाटा उसळत असून नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते निळवंडे धरणातून 31 मेला कालव्यांना चाचणीसाठी सोडलेलं पाणी 85 किलोमीटरचा प्रवास करत टेलला पोहोचलंय आणि कालव्याची चाचणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे 52 वर्षांपासून पाण्याची वाट पाहणाऱ्या नागरिकांना पहिल्यांदाच कालव्यात पाणी दिसल्यानं आनंद झालाय। सांगलीच्या चांदोली धरण आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून 15 ऑक्टोबरपर्यंत पर्यटनासाठी बंद असणार आहे। पावसाळा सुरू झाल्यामुळे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलावडे यांनी ही माहिती दिली। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या शाळेत ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं आणि यावेळी उत्साही विद्यार्थ्यांनी ठेका धरला। छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं। पहिल्या दिवशी मातृपितृ पूजनाचं आयोजन झालं आणि या उपक्रमाला विद्यार्थी आणि पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला। काँग्रेसमधील निलंबित नेते आशिष देशमुख यांच्या भाजप प्रवेशावरती अखेर शिक्कामोर्तब झाले आणि 18 जूनला ते भाजपात प्रवेश करणार आहेत। विरोधी पक्षनेते अजित पवार नंदुरबार दौऱ्यावरती आहेत। नंदुरबारच्या विजिलॉन्स इथे ते कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत। ऊसतोडीच्या पैशासाठी मुकादमानं बीडमधील ऊसतोड मजुरांच्या 6 चिमुकल्यांना 3 महिने डांबून ठेवलं। सोलापूरच्या कुंभेज इथला हा धक्कादायक प्रकार आहे। बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये 2 अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न झाला। आरोपी महिलेला अटक झाली आहे। महिला अमरावतीतली असल्याची माहिती मिळाली आहे। रत्नागिरीत बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका टळला असला तरी समुद्र अजूनही खवळलेलाच आहे। समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत आहेत, त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून किनारपट्टी भागात कुणी जाऊ नये असं आवाहन केलंय। बिपरजॉय वादळामुळे जळगावातील आर्द्रतेमध्ये घट झाली आहे। शहराचं कमाल तापमान 43 अंशांच्या वर गेलंय। भुसावळमध्ये 17 जूनपर्यंत हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर मान्सूनचं आगमन 22 जून नंतरच होणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पहाडसिंगपुरा देवनंदिनी परिसरामध्ये दूषित पाणी पुरवठा केला जातोय आणि जुन्या जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे ड्रेनेजचं पाणी मिसळून पाणी दूषित झालंय। या दूषित पाण्यामुळे पोटदुखी आणि उलट्या मळमळ असे त्रास होऊन नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून 8वा वेतन आयोग स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। कर्मचाऱ्यांच्या पगारात 44.44% वाढ होऊ शकते आणि त्याचवेळी कर्मचाऱ्यांचा किमान पगार थेट 18,000 रुपयांवरून थेट 26,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो। सरकार लवकरच वेतन आयोग गठीत केला जाऊ शकतो आणि तसंच त्याची अंमलबजावणी 2026 पासून केली जाईल। राज्यात लवकरच 5,220 मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तसंच सह्याद्री अतिथीगृहावरती महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि SJVN यांच्यामध्ये करार झाला असून राज्यात लवकरात लवकर 41,000 कोटींची गुंतवणूक होणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली। या प्रकल्पातून 6,760 रोजगार निर्माण होणार आहेत। आज मनमाड आणि शहर परिसरात ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा सुरू झालेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरती रांगोळी काढण्यात आली। विद्यार्थ्यांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन त्यांचं शाळेत स्वागत केलं गेलं। तर नाशिकमध्ये भोसला स्कूलच्या शिशुविहार शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी पहिल्याच दिवशी आंदोलन केलं। जुन्या इमारतीची दुरवस्था झाल्यानं नवी इमारत खुली करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली आहे।
अमळनेर दंगलीतील संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यामुळे आज अमळनेर बंदची हाक देण्यात आली आणि अनेक शाळा, नागरिक आणि व्यापाऱ्यांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतलाय. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत. विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्यापूर्वीच मराठवाडा विद्यापीठाकडून परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. 15 जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होणार असून दीक्षांत समारंभ आणि युवक महोत्सवाच्या तारखा सुद्धा जाहीर झाल्यात. मुंबईसह उपनगरातील सर्व मॅनहोलवरती संरक्षक जाळ्या बसवण्याची सूचना मुंबई हायकोर्टानं बीएमसीला दिली आहे. शहरामध्ये 74,682 मॅनहोल असून 1,908 मॅनहोलवरती झाकणं लावल्याचं अहवालात समोर आलंय. या संदर्भात 19 जूनपर्यंत योजना मांडण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत. अकोल्यातल्या उरळ प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आणि महिनाभरापूर्वीच इमारतीची डागडुजी आणि सौंदर्यीकरण करण्यात आलं. मात्र तरी देखील भिंत कोसळल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. मुख्य बांधकामाची डागडुजी न करता केवळ सौंदर्यीकरण केल्याचा आरोप करत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या ताफ्यात नव्या गाड्यांची भर पडणार आहे. 30 नव्या गाड्या पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाल्या असून 18 बोलेरो, 8 स्कॉर्पिओ, 4 लाईट व्हॅन यांचा समावेश आहे. लवकरच या सगळ्या गाड्या शहरातल्या पोलीस स्टेशनला वितरित करण्यात येतील. राज्य सरकारनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं 75 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मोफत प्रवास आणि महिलांसाठी एसटीमध्ये अर्ध तिकीट केलं. 29 जूनला आषाढी एकादशी असल्यानं 23 पासूनच पंढरपूरसाठी गर्दी उसळायला सुरुवात होईल आणि त्यामुळे एसटी महामंडळानं 25 बसेसचं नियोजन केलंय. पंढरपुरात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आरोग्याची वारी पंढरपूरच्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतोय. 27, 28 आणि 29 जूनला हा उपक्रम राबवला जाईल. यात सुमारे 10 लाख वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाईल आणि पंढरपूर जवळ ही सेवा दिली जाईल. त्याचसोबत आपल्या गावी परतल्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत उपचार देखील मिळणार आहेत. गेले 2.5 महिने दुरुस्तीसाठी बंद असलेला मुंब्रा बायपास मार्ग अखेर वाहतुकीसाठी खुला झालाय. जेएनपीटीतून येणारी अवजड वाहनं तसंच उत्तर भारतातून येणारी छोटी वाहनं आता ठाणे शहरात न येता थेट मुंब्रा बायपासद्वारे प्रवास करणार आहेत. त्यामुळे ठाण्यातील अवजड वाहनांची कोंडी फुटणार असून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वणीच्या सप्तशृंगी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याबाबत आणि शेंदूरस्तंभ उभारणीबाबत नाशिकमध्ये मंदिर संस्थांच्या नवनियुक्त अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्तांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीत वस्त्रसंहितेबाबत काय निर्णय होतो याकडे भाविकांचं लक्ष लागलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 19 जूनला पक्षाचा 57वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. तर दुसरीकडे मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या वर्षपूर्तीनिमित्तानं राज्यामध्ये 35 सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी ही माहिती दिली. यात जेपी नड्डा यांची नाशिकमधली सभा पुढे ढकलण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 6 सभा होणार असल्याचं दरेकरांनी स्पष्ट केलं. बीडमधील ठाकरे गटातून हकालपट्टी झालेल्या माजी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधवांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. सुषमा अंधारे यांना धक्काबुक्की प्रकरणी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. बीआरएस या पक्षाचा महाराष्ट्रातील पहिलं विभागीय कार्यालय आजपासून नागपुरात सुरू होत आहे आणि कार्यालयाच्या उद्घाटनासाठी बीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव उपस्थित असतील. देशातील 2000 पेक्षा जास्त आमदार 15 जून ते 17 या दरम्यान मुंबईमध्ये येणार आहेत. मुंबईतील वांद्रे बीकेसी जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये राष्ट्रीय विधायक संमेलन भारत परिषद पार पडणार आहे. पुणे येथील MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने या परिषदेचं आयोजन केलंय. 2 दिवस 2 जाहिराती देणं हे हास्यास्पद असल्याचा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी सरकारला लगावलाय. पहिल्या जाहिरातीत एकनाथ शिंदे सगळ्यात लोकप्रिय दाखवले गेले, त्यामुळे भाजपमध्ये प्रचंड असंतोष झाला आणि आता दुसऱ्या जाहिरातीत शिवसेनेच्या मंत्र्यांचे फोटो लावले अशी टीका थोरातांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 15 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात निर्णय घ्या, अन्यथा 16 जूनला मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीवरून उड्या मारू असा इशारा दिला होता. मात्र प्रशासनानं बहुतांश मागण्या मान्य केल्या, त्यामुळे रविकांत तुपकरांनी आंदोलन स्थगित केलंय. शिवसेना ठाकरे गटाकडून रविवारी राज्यव्यापी पदाधिकारी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या निमित्तानं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, अंबादास दानवेंसह पक्षाचे इतर महत्त्वाचे नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
चंद्रपुरात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी बाळू धानोरकर यांच्या आठवणींना उजाळ देताना त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर भावुक झाल्या। एका उपशिक्षकासह त्याच्या मित्राची झालेली बदली रद्द करण्यासाठी 75,000 रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला रंगेहात पकडण्यात आलं। जळगावच्या एरंडोल इथल्या महात्मा फुले हायस्कूल मधला हा प्रकार असून लाचखोर मुख्याध्यापकाला एसीबीने अटक केली आहे। शिरूरच्या रांजणगाव सांडस इथे कारला भीषण आग लागली। या आगीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याचा होरपळून मृत्यू झालाय। त्यामुळे हा अपघात होता की घातपात याचा तपास पोलीस करतायत। नाशिकमधील संशयित मुलांची तस्करी प्रकरणी 30 मुलांचा मुक्काम 2 दिवसांनी वाढवलाय। बिहारहून मुलांना नेलं जात होतं। दरम्यान काही मुलांची माहिती मिळवण्याचं काम अजूनही सुरू असल्यानं 2 दिवसांनंतर मुलांना पोलीस संरक्षणात बिहारला पाठवलं जाणार आहे। धुळ्यामध्ये गोमांस असल्याच्या संशयातून एका कंटेनरवरती कारवाई करण्यात आली। 6 टनाहून अधिक मांस जप्त करण्यात आलं। या प्रकरणी मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। अधिक तपास सुरू आहे। धुळ्यात इलेक्ट्रॉनिक दुकानातून चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून आरोपीकडून 2 लाखांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू हस्तगत करण्यात आले। या प्रकरणी फरार आरोपींचा शोध सुरू आहे। तामिळनाडूचे मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांच्यावरती ईडीनं छापे टाकल्यानंतर स्टॅलिन सरकारनं मोठं पाऊल उचललंय। राज्यामध्ये कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयला दिलेली संमती काढून घेण्यात आली आहे। केंद्रीय यंत्रणांना राज्यात कोणत्याही प्रकारचा तपास करायचा असेल तर सर्वात आधी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे। बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत। द्वारकाधीश मंदिर आज दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलंय। समुद्रकिनारी कुणी जाऊ नये या संदर्भात सूचना केल्या जात आहेत। तर किनारपट्टी भागात प्रशासनाकडून बचाव पथकं तैनात ठेवली आहेत। मथुरेतील प्रेम मंदिराला भीषण आग लागली। मंदिराच्या एका गोदामाला ही आग लागली। अवघ्या काही क्षणात आगीनं रौद्र रूप धारण केलं। या भीषण आगीत मंदिराचं संपूर्ण सामान जळून खाक झालं असून कोट्यावधींचं नुकसान झालंय। जम्मू काश्मीर पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं। डोडा ते किश्तवाड परिसरात 4 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या। बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातला फटका बसलाय। गुजरातमधील राजकोट भागात एक बाईक वादळी वाऱ्यामुळे उडून गेली। वाऱ्याचा जोर इतका होता की माणसांना सुद्धा तोल सांभाळणं कठीण जातंय। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली। यावेळी योगी आदित्यनाथ यांनी हनुमानगडी आणि श्रीरामाचं दर्शन घेतलं। योगींनी अभियंते आणि बांधकाम करणाऱ्या मजुरांची विचारपूस केली। कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळाला भीषण आग लागली। अग्निशमन दलातील जवानांच्या अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि एक सविस्तर बातमी पाहूयात। बीड शहरामध्ये नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे तब्बल 3 लाख लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। शहराला 20 दिवसाला पाणी पुरवठा होतोय आणि त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवरती आली आहे। अटल अमृत योजनेअंतर्गत 114 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत। मात्र इतका पैसा खर्च करूनही लोकांना पाणी विकत आणावं लागत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। जुहू चौपाटीवर चौघांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर आता प्रशासन खडबडून जागं झालंय। आता मुंबई लगतचे सर्व समुद्र किनारे आणि चौपाट्यांवरच्या सुरक्षेचं ऑडिट केलं जाणार आहे। मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली आहे। मुंबईतल्या जुहू चौपाटीवर मंगळवारी 4 जणांचा बुडून मृत्यू झाला आणि या दुर्घटनेमुळे समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते, पण चौपाट्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षिततेविषयी प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे चौघांचा बळी गेलाय। या दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आलेली आहे। जुहू चौपाटीवरच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी एक समिती स्थापन केली आहे। सबर्बनचे पालकमंत्रीचे नाते यासाठी एक कमिटी तयार करणार आहे आणि ते कमिटी 1 महिन्याच्या आत त्या स्थानिक काही सुरक्षेमध्ये चूक होती का, सुरक्षक होत की ना होते आणि पुढे काय करायच्या त्यासाठी मार्गदर्शक सर्वांसाठी तयार करणार आहे।
भविष्यामध्ये अशा घटना टाळण्यासाठी तसंच पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मुंबईतील सर्व समुद्र किनारे आणि चौपाट्यांच्या सुरक्षेचं ऑडिट केलं जाणार आहे. मुंबईला तीनही बाजूनं समुद्र किनारा लाभलेला आहे आणि त्यामुळे शहराभोवती अनेक चौपाट्या आहेत आणि तिथे पर्यटकांची मोठी गर्दी देखील असते. विशेष म्हणजे परदेशी पर्यटक सुद्धा या चौपाट्यांवर हजेरी लावत असतात. त्यामुळे समुद्र किनारे आणि चौपाट्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र प्रशासन त्याविषयी उदासीन असल्याचं चित्र आहे. दरवर्षी या समुद्र किनाऱ्यांवर दुर्घटना घडतात हा आजवरचा अनुभव आहे. खरं तर राजकीय मंडळींकडून मुंबई शहराची तुलना आंतरराष्ट्रीय शहरांशी केली जाते. मात्र मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची सुरक्षा ही रामभरोसे असल्याचं वारंवार सिद्ध झालंय. आता जुहूच्या दुर्घटनेतनं प्रशासन धडा घेणार का, तसंच त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणार का, हाच खरा प्रश्न आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.